तर मंडळी, तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल अदूच्या गॅदरिंगचा व्हिडिओ टाकला आणि तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तर चला, आज आहे बुधवार, आज आहे 4 तारीख. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे मी. शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. शेंगदाण्याचं कूट करून ठेवायचं होतं मला, त्यासाठी. आणि सोबतच मी पालक भाजी बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने कोरडीच बनवणार आहे. जिरे टाकले, त्यामध्ये भरपूर असा लसूण टाकायचा आपल्याला पालक भाजीमध्ये आणि भाजी स्वच्छ करून टाकून द्यायची. त्यानंतर जे आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे केलेलं आहे ना, हिरवी मिरची आणि ते टाकायचं आणि ही भाजी मस्त वाफेतच शिजवायची. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर लगेच मी चपात्या करून घेतल्या. पालक भाजी केल्यानंतर मग फ्रीजमध्ये 2 शिमला मिरची शिल्लक होत्या. आता त्या 2 शिमला मिरची तशा जर ठेवल्या तर त्या खराब होऊन जातील. त्यामुळे मग विचार केला की त्याही बनवून टाकाव्यात. म्हणून मी त्या कट केल्या आणि एकदम साध्या सिंपल जिरे, मोहरी, थोडासा कांदा टाकला त्यामध्ये आणि मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर आणि लाल तिखट टाकून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून शिमला मिरची परतून घ्यायची आणि त्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि वाफेवरती शिजवून ठेवायची. इथे झाली आहे आपली पालक भाजी. काय आणलं? कोणी आणलं हे? मोठ्या मामाने आणलं. चला, आपल्याला भाजी निवडायची आता. अरे छान छान, अरे वा अरे वा. आणि आज स्कूल नाही का? कशाची? अच्छा, मग जेवण केलं का? जेवण नाही करायचंय आता. माझ्यासोबत जेवतो ना? नाही, काही सोबत जेवण घेतो, इकडे येतो. माझ्यासोबत जेव ना बाई. ठीक आहे. हां, चल. तर आदूने मी सोबत जेवण करून घेतले. आदूला सुट्टीच होती आणि आता आदूची मम्मा पण जॉबला जाते, तर त्यामुळे मग तो घरी एकटाच असतो. एकटा म्हणजे आई वगैरे असते, पण माझ्यासोबत तो जास्त वेळ घालवतो त्याचा, कारण की त्याला माझ्याजवळ जरा चांगले वाटते आणि आतूताई लाड करते, म्हणून मग तो माझ्याकडेच जास्त वेळ असतो. त्यानंतर मग इथे मी 2 ब्लाऊज हे कट करून घेतले. माझं स्टिचिंगचं काम आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. कधी कधी इतके अर्जंट ब्लाऊज असतात की मग घरातल्या कामांना तर वेळ देखील मिळत नाही आणि स्वतःचे ब्लाऊज शिवायला तर कधीच वेळ मिळत नाही. पण आता थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं हे 2 ब्लाऊज कट करून ठेवावेत. हे 2 ब्लाऊज कट केले. त्यानंतर संध्याकाळी आज मी गाजरचा हलवा बनवणार होते. तर इथे ना मी काही या बिया आहेत ज्या किराण्यामध्ये आपण भरतो, तर मग बऱ्याचशा उरलेल्या होत्या, तर मी एकदाच यूज करून टाकल्या, कारण की ते जास्त दिवस राहिले तर मग त्याला किडे वगैरे लागते, तर मी अशा वापरून टाकते. आता मी मस्त शेवभाजी बनवणार आहे. हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आणि ग्राइंड करायचा आणि याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि शेवभाजी मसाला टाकायचा. इथे कांदा वगैरे भाजून घ्यायचा, खोबरं भाजून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला ग्राइंड करायचा आहे, एकदम फाईन पेस्ट करायची. त्यानंतर तेलामध्ये हा मसाला घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला, शेवभाजी मसाला, लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर, मिरची पावडर सगळं टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आणि या रश्याला उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला शेव टाकायची आहे. खूप छान भाजी झालेली होती ही. पण स्वयंपाक इतका होता आणि भाऊनी पण बाहेरून पार्सल आणलेले होते. मस्त शेवभाजी तयार झाली आपली. बघितलंच असेल तुम्ही शेवभाजीला किती सुंदर कट आला आहे आणि भाऊने हे पार्सल आणले होते. तर मग मी सूप घेतले थोड्या वेळाने. त्यानंतर 1 तासाने मी जेवण केले. त्यानंतर अनुचे तर काम चालूच होते. अनु अगोदर जेवून घेतलं अनुने. मी थोडेसे सूप पिले. सूप पिल्यानंतर मग 1 तासाने मी जेवण करून घेतले आणि यांचं रात्री 12पर्यंत काम चालूच होतं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.